नमस्कार मंडळी. येत्या 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत गुरु महाराजांचं राशी परिवर्तन त्यांच्या उच्च राशीमध्ये म्हणजेच कर्क राशीमध्ये होत आहे. कन्या राशीला याची काय फलित प्राप्त होतील यावर आपण सविस्तर चर्चा करू. मंडळी, कन्या राशीसाठी गुरु कुंडलीमध्ये चतुर्थ स्थान आणि सप्तम स्थानाचा अधिपती होऊन लाभस्थानातून कर्क राशीमधून विराजमान होणार आहे. तिथून गुरुची दृष्टी, अमृत दृष्टी, पाचवी दृष्टी ही तृतीय स्थानावर असेल, सातवी दृष्टी पंचम स्थानावर असेल आणि नववी दृष्टी सप्तम स्थानावर असेल. लाभस्थानी कन्या राशीच्या गुरु येतोय. मंडळी, कुंडलीमध्ये जर का गुरु 2, 5, 9, 10, 11 या स्थानामध्ये जर का गुरु असेल तर गुरुचे विशिष्ट शुभ फलादेश तुम्हाला नेहमीच प्राप्त होत असतात. लाभस्थान म्हणजेच आपलं इच्छापूर्तीचं स्थान. आपल्या आयुष्यामध्ये गुरु अनेक शुभ घटना घेऊन येत असतो आणि शुभ घटनांचा कारकच गुरु आहे. मंडळी, गुरु भाग्याचा कारक आहे, संततीचा कारक आहे, विवाहाचा कारक आहे, शिक्षणाचा कारक आहे. गुरुवरून अनेक चांगल्या शुभाशुभ घटनांचा बोध होत असतो. हाच गुरु कन्या राशीच्या व्यक्तींना लाभस्थानातून भ्रमण करणार आहे. म्हणजे 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीमध्ये कन्या राशीच्या अनेक मनोकामना पूर्ण होऊ शकतात. हा गुरु तुमच्यासाठी सुखकारकच आहे, भाग्यकारक आहे असं म्हणायला हरकत नाही. या कालावधीमध्ये आपली आर्थिक परिस्थिती फार चांगली होऊ शकते. अनेक नामी संधी आपल्याला चालून येऊ शकतात. गेल्या वर्षभरामध्ये गुरु आपल्या कर्मस्थानातून विराजमान होता. म्हणजे मागील वर्षी आपण आपल्या कर्मासाठी जी काही मेहनत घेतली असेल त्याचं फलित या वर्षी तुम्हाला आर्थिक रूपामध्ये ती चांगल्या तऱ्हेने पाहायला मिळू शकतं. मंडळी, गुरुची दृष्टी ही तृतीय भावावर येणार आहे. याचाच अर्थ ज्या व्यक्ती पब्लिक कम्युनिकेशन मध्ये असतील, मार्केटिंग फील्ड मध्ये असतील, ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज मध्ये असतील, तसेच ज्या व्यक्ती प्रवासी कंपन्यांशी संबंधित कार्यरत असतील तर त्यांच्यासाठी हा गुरु अत्यंत लाभदायी असायलाच हवा. ज्या व्यक्ती मीडिया क्षेत्राशी संबंधित आहेत, म्हणजेच आता सोशल मीडियावर ज्या व्यक्ती कार्यरत आहेत त्यांना अनेक नामी संधी चालून येतील. कदाचित पुढच्या कालावधीमध्ये त्यांना सोशल मीडिया मार्फत चांगली प्रसिद्धी प्राप्त होऊ शकते. तसेच जे कोण युट्यूब ब्लॉगर्स असतील आणि जे ट्रॅव्हलिंगशी संबंधित व्हिडिओज करत असतील तर त्यांना या कालावधीमध्ये उत्तुंग यश प्राप्त होऊ शकतं. आप्तस्वकीय, नागरिक मंडळी यांच्यापासून सुद्धा चांगल्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात. तसेच प्रवासामध्ये सुद्धा तुम्हाला चांगली आर्थिक प्राप्ती होऊ शकते. मंडळी, गुरु हा ग्रह चतुर्थ स्थानाचा अधिपती होऊन लाभस्थानातून त्याच्या उच्च राशीतून विराजमान होणार आहे. चतुर्थ स्थान यालाच आपण सुखस्थान सुद्धा म्हणतो. अनेक सुखांचा विचार आपण चतुर्थ स्थानावर करतो. आपल्यापैकी जे कोण जातक नवीन जागा घेऊ इच्छित असतील किंवा नवीन वाहन खरेदी करू इच्छित असतील तर त्यांना पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच नव्या घराची प्राप्ती होईल किंवा नवीन वाहनाची सुद्धा प्राप्ती होऊ शकते. मंडळी, गुरु हा ग्रह आपल्या अमृत दृष्टीने पंचम स्थानावर पाहत आहे. पंचम स्थान म्हणजे ज्या कोण व्यक्ती विद्यार्जनामध्ये काम करत असतील किंवा शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित काम करत असतील तर त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये उत्तम नावलौकिक आणि यश प्राप्त होऊ शकतं. विद्यार्थी दशेमध्ये जे कोण जातक असतील त्यांना यंदाच्या वर्षी गुरुकृपेमुळे त्यांना विद्याभ्यासामध्ये चांगलं यश प्राप्त होऊ शकतं. जे कोण जातक संतती प्राप्ती करू इच्छित असतील तर त्यांना यंदा संतती प्राप्तीचे चांगले योग प्राप्त होऊ शकतात. कारण गुरु हा
संततीचाच कारक आहे. म्हणजे जर कोण नवीन युवक युवती आता जर का ते वैवाहिक बंधनात अडकले असतील आणि ते पुढे आपल्या संततीबद्दल विचार करू इच्छित असतील तर त्यांना हा काळ अत्यंत अनुकूल आहे. किंवा काही जातकांना त्यांच्या संततीपासून चांगल्या भाग्यकारक घटना घडू शकतात. संततीपासून सुवार्ता आनंद वार्ता प्राप्त होऊ शकतात. तर त्यांच्या संततीला त्यांच्या संततीच्या क्षेत्रामध्ये चांगलं यश प्राप्त होऊ शकतं. सप्तम स्थान म्हणजेच विवाह स्थान, तसंच ते बिझनेसचं पण स्थान, व्यापाराचं स्थान. सप्तम स्थान याचा अधिपती स्वतः उच्च राशीमध्ये लाभ स्थानामध्ये विराजमान होतोय आणि गुरु आपल्या स्वतःच्या 9व्या अमृत दृष्टीने पुन्हा सप्तम स्थानाकडे पाहतोय आणि गुरु ज्या स्थानाकडे पाहतो त्या स्थानाची फलित नेहमी वृद्धिंगत करत असतो. याचाच अर्थ जर कोण जातक विवाह करू इच्छित असतील आणि गत वर्षामध्ये काही कारणामुळे जर का वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी आल्या असतील किंवा विवाह जमण्यामध्ये काही अडचणी आल्या असतील तर त्या अडचणी दूर होऊन आता लवकरात लवकर त्यांचा विवाह संपन्न होऊ शकतो. किंवा काही जातकांच्या आयुष्यामध्ये वैवाहिक जीवनामध्ये काही कारणामुळे तणाव निर्माण झालेले असतील, काही गैरसमज निर्माण झालेले असतील तर आता ते तणाव आणि ते गैरसमज लवकरच गुरुकृपेमुळे गुरुच्या अमृत दृष्टीमुळे ते गैरसमज दूर होतील. जे कोण जातक नवीन व्यापार करू इच्छित असतील, नवीन व्यवस्थापन करू इच्छित असतील त्यांच्यासाठी नवीन व्यापाराची सुरुवात होऊ शकते. किंवा तुम्ही अगोदर पासूनच व्यापार करत असाल तर या वर्षी किंवा आगामी कालावधीमध्ये व्यापारामध्ये उत्तम भरभराट पाहायला मिळेल आणि व्यापारापासून चांगली आर्थिक प्राप्ती तुम्हाला प्राप्त होऊ शकते. मंडळी, लाभस्थानातला गुरु आपल्याला मित्रमैत्रिणींपासून सुद्धा चांगले लाभ देत असतो, चांगले मित्र प्राप्त होत असतात. म्हणजेच तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींपासून सुद्धा हा पुढचा कालावधी लाभकारक कालावधी आहे असं म्हणायला हरकत नाही. लाभस्थानातला गुरु हा नेहमी आपल्या अनेक इच्छा पूर्ती करत असतो. तर आगामी काळ जो आहे हा आगामी काळ निश्चितच कन्या राशीच्या व्यक्तीसाठी भाग्यकारक, यशकारक आणि धनकारक असू शकतो. मंडळी, राशी भ्रमणाप्रमाणे, परिवर्तनाप्रमाणे, गुरुच्या गोचर भ्रमणाप्रमाणे आपल्याला या गोष्टी नक्कीच प्राप्त होणार आहे. परंतु कन्या राशीमध्ये एक उत्तर फाल्गुनी नक्षत्र येतं, हस्त नक्षत्र आणि चित्रा नक्षत्र. या तिन्ही नक्षत्राच्या व्यक्तींना कालावधी गुरुचा, यशाचा, भाग्याचा, धनदायक कालावधी हा थोडा वेगवेगळ्या परीने असू शकतो. कारण गुरुचं कर्क राशीमधून जे गोचर होणार आहे ते पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा नक्षत्रातून होणार आहे. पुनर्वसू नक्षत्रातून गुरुचं गोचर भ्रमण 2 जून 2026 ते 20 जून 2026 पर्यंत आहे. पुष्य नक्षत्रातून गुरुचं भ्रमण 20 जून 2026 ते 18 ऑगस्ट 2026 पर्यंत होईल आणि आश्लेषा नक्षत्रातून गुरुचं गोचर भ्रमण 18 ऑगस्ट 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत असेल. तर मंडळी, उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या जातकांना 20 जून 2026 ते 18 ऑगस्ट 2026 हा कालावधी अत्यंत लाभदायी आणि भाग्यकारक आहे. जे कोणी जातक हस्त नक्षत्राचे असतील त्यांच्यासाठी 2 जून 2026 ते 20 जून 2026 तसेच 18 ऑगस्ट 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 चा कालावधी अनुकूल कालावधी आहे. चित्रा नक्षत्राच्या जातकांसाठी 20 जून 2026 ते 18 ऑगस्ट 2026 चा कालावधी अनुकूल आहे. मंडळी, गुरुचं गोचर भ्रमण तर आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या नांदीची शक्यता करत आहे. म्हणजेच हा काळ आता तुमच्यासाठी थांबण्याचा कालावधी नाही, तर आता उठून चांगल्या तऱ्हेने ध्येयापर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर मंडळी, आजच आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपला मार्ग नक्कीच निवडून घ्या. तर मंडळी, कन्या राशीच्या जातकांसाठी तर गुरुचं गोचर भ्रमण अनेक इच्छा पूर्ती करणारं गोचर भ्रमण आहे.
कालावधी अत्यंत अनुकूल आहे. परंतु आपली स्वतःची स्वतंत्र पत्रिका सुद्धा तेवढीच महत्वाची असते. आपल्या पत्रिकेमध्ये महादशा अंतर्दशा जर का अनुकूल असतील तर हे गुरुचं गोचर प्रमाण त्या फलितामध्ये नक्कीच वृत्ती घडवून आणू शकतो. गुरुचं हे गोचर प्रमाण आपल्यासाठी तर अनुकूल आहे, परंतु गुरुची अनुकूलता प्राप्त व्हावी म्हणून कन्या राशीच्या जातकांनी ओम भूम बृहस्पतये नमः तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं रोज पठण करावं. तसेच दत्त बावन्नी या स्तोत्राचं नित्य नियमाने पठण करा. आपल्या सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो. गुरुचं गोचर प्रमाण जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. भेटू पुन्हा पुढील भागात. नमस्कार.